जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा। चांगली जीवनमूल्ये घेऊन आपण आपले शिक्षण जर घेतलं तर तुम्ही स्वतः मोठे व्हाल, तुमच्या कुटुंबाला मोठे कराल आणि तुम्ही आणि तुमची कुटुंब मोठी झाली म्हणजे हा देश सुद्धा आपोआपच मोठा होईल आणि समृद्ध होईल। अशा आशीर्वाद रूपी शुभेच्छा वरदविनायक सेवाधामचे मठाधिपती महंत उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांनी विद्यार्थ्यांना दिल्या। कोल्हार येथील गुरुकुल संस्कार संपदामध्ये महंत उद्धवजी महाराज मंडलिक यांनी भेट दिली। यावेळी संवाद साधताना ते बोलत होते। ज्ञानदानाचं काम करणारे सर्व शिक्षिका आणि शिक्षक यांनी अतिशय प्रेमानं आपुलकीनं बोलावलं आणि तुम्हा सर्व बाल गोपाळ विद्यार्थ्यांना भेटण्याचा योग आला। खरं म्हणजे आपण एक म्हण आहे आपल्याकडे, घराची कळा अंगण सांगते, तसं मी इथे येत असताना या शैक्षणिक संकुलामध्ये आपल्या गुरुकुल संपदा स्कूलमध्ये असलेली झाडी, त्यामुळे वाटणारी प्रसन्नता, इथली स्वच्छता, टापटीप, आपल्या सर्वांचं अतिशय आपुलकीचं आदरातिथ्य आणि त्या सर्वांच्या बरोबर आपला अतिशय चांगला स्टाफ आहे। आणि विद्यार्थ्यांकडे मी पाहत होतो, मी आताही सध्या विद्यार्थ्यांचे चेहरे पाहतोय, सगळ्यांचे इतके प्रसन्न आहे। मला असं वाटतं घर आणि शाळा या दोन्ही गोष्टीवर ही जबाबदारी आहे की मुलांमधला आनंद टिकून ठेवणं, त्यांना प्रसन्न करणं आणि त्यांच्यातला आनंद जपत हसत खेळत त्यांना ज्ञानानेही समृद्ध करणं। आणि मला वाटतं ती जबाबदारी गुरुकुल संपदा स्कूल, आदरणीय सर मॅडम आणि आपण सर्वजण अतिशय उत्तम रीतीने पार पाडित आहात। आणि ते कशावरनं दिसतंय तर या विद्यार्थ्यांच्या प्रसन्न चेहऱ्यावरून तुम्ही किती उत्तम काम करताय त्याची साक्ष या ठिकाणी येते। आणि म्हणून तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना मी खूप धन्यवाद देतो। मुलांनो, हे वय आपलं ज्ञानार्जनाचं आहे, गुणार्जनाचं आहे, हसा खेळा, परंतु आपले आईवडील जे शिकवतात, आपले शिक्षक जे शिकवतात त्या चांगल्या गोष्टी ग्रहण करा। तुमचं प्रत्येकाचं जीवन हे फार अनमोल आहे, अद्वितीय आहे। आपल्या धर्मशास्त्रामध्ये असं सांगितलंय, पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्वम पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुनः। या सुभाषिताचा अर्थ असा होतो की पैसा, अडका आणि अशा अनेक वस्तू आहेत की ज्या पुन्हा मिळवता येतात, पण मिळालेलं आपल्याला शरीर आणि जीवन हे पुन्हा मिळत नाही। आणि त्याच्यामुळे आपण कुठल्याही चुकीच्या विचारात, चुकीच्या संगतीत आणि चुकीच्या कामात हे जीवन न घालवता चांगल्या संगतीत, चांगल्या विचारात आणि चांगल्या कार्यात हे जीवन आपले व्यतीत करायचंय। आणि त्यासाठीची शिकवण आपले सगळे शिक्षक, शिक्षिका आणि आपली शाळा या ठिकाणी तळमळीनं तुम्हाला जे घडवते। तुम्हाला गणित शिकायचंय, विज्ञान शिकायचंय, तुम्हाला पेंटिंग शिकायची, अनेक विषय तुम्हाला शिकायचे, भाषा शिकायच्यात, पण त्याच्याबरोबर तुम्हाला जगणं आणि वागणं शिकायचंय। आणि ते जगणं आणि वागणं शिकवण्याचं काम सुद्धा ही मंडळी हे सगळे सब्जेक्ट शिकवताना ते कळत नकळत आपल्याला मूल्य शिक्षण आपल्यात कसं वाढेल, ज्याला आपण ह्युमन व्हॅल्यूज म्हणतो, जीवन मूल्य म्हणतो, ती आपल्यामध्ये रुजवण्याचं काम ही सगळी मंडळी करत असतात। आणि ती चांगली जीवन मूल्य अंगीकारून, जसं सत्य हे जीवन मूल्य आहे, तर सत्य जर आपण जीवनात वागत राहिलो तर निश्चितपणे आपल्याला जीवनात त्याचा फायदा होतो। सेवा हे जीवन मूल्य आहे, मग ते आपल्या घरातल्या आजी आजोबांची सेवा असेल, मुक्या प्राण्यांची सेवा असेल, आपल्या अंगणात लावलेली झाडं, वृक्ष, वेली, वनस्पती, निसर्गाची सेवा असेल, तर या सगळ्या सेवा, राष्ट्रसेवा, समाजसेवा, या सगळ्या सेवा आपल्याला समृद्ध बनवतात। आणि अशी अनेक चांगली जीवन मूल्य घेऊन आपण आपलं शिक्षण जर घेतलं तर तुम्ही स्वतः मोठे व्हाल, तुमच्या कुटुंबाला मोठं कराल आणि तुम्ही आणि तुमची कुटुंब मोठी झाली म्हणजे हा देश सुद्धा आपोआपच मोठा होईल आणि समृद्ध होईल। याच शुभेच्छा मी तुम्हाला देतो। तुमचं जीवन चांगलं घडावं, तुमच्या आईवडिलांची, आजी आजोबांची स्वप्न पूर्ण व्हावी आणि तुम्ही एक अभिमानास्पद असं जीवन या शाळेतून प्रेरणा घेऊन निर्माण करावं आणि जेणेकरून तुमच्यासह या देशालाही तुमचा हातभार लागावा, कारण या देशाचे तुम्ही भावी नागरिक आहात, या भावनेनं तुमची वाटचाल व्हावी। आणि त्यासाठी सर मॅडम आणि सगळी मंडळी हे जे काम करतायत, सर आपल्याला सुद्धा मी खूप धन्यवाद देतो की 5 वर्षासारख्या अल्पावधीमध्ये इतकी सुंदर शाळा आपण बनवली आणि इतकी सुंदर मुलं आपण घडवताय। खूप शुभेच्छा, धन्यवाद, रामकृष्ण। महंत उद्धवजी महाराज यांचे सुधीर आहेर आणि सारिका आहेर यांनी संतपूजन करून स्वागत केले। यावेळी विखे पाटील कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर खर्डे, श्री भगवती देवालय ट्रस्टचे सदस्य तथा शिवधन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अजित मोरे, महाराष्ट्र पशु व मत्स्य
विज्ञान विद्यापीठ नागपूरचे कार्यकारी परिषद सदस्य ऋषिकेश खांदे, संपतराव खर्डे यांच्यासह गुरुकुल संस्कार संपदाचे अध्यक्ष सुधीर आहेर आणि सारिका आहेर यांच्यासह पालक, विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. संपादक अजित मोरे यांनी सुरू केलेल्या दैनिक जनता आवाज अल्पावधीमध्येच अहिल्यानगर जिल्ह्यात लोकप्रिय झाले असून जनता आवाजमध्ये राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रातील बातम्या प्रसिद्धी करून समाजाला योग्य दिशा देण्याचे काम सुरू केलं. दैनिक जनता आवाज हे वृत्तपत्र थोड्याच दिवसात जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रास एक दिशादर्शक ठरेल असे मत महंत उद्धवजी महाराज यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी जनता आवाज वृत्तपत्राचे वाचन करून वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जनता आवाजसाठी प्रतिनिधी कोल्हार. जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा.